नमस्कार मित्रांनो, आज आपण शिक्षकांसाठी खूप महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. तर पहा, TET पास नसेल तर प्रमोशन मिळणार का? चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि याबाबत सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने नेमका काय निर्णय दिला आहे, चला सविस्तर समजून घेऊयात. सर्वप्रथम आता आपण पाहणार आहोत TET म्हणजे काय. तर पहा, TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. ही परीक्षा नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन म्हणजेच NCTEच्या नियमानुसार घेतली जाते. कळालं? कोणाच्या नियमानुसार? NCTEच्या नियमानुसार घेतली जाते. शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी TET पात्रता आवश्यक आहे. कळालं? शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त व्हायचं असेल तर मात्र TET काय आवश्यकच आहे. हे समजलं? आता आपण पाहूयात सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय सांगतो ह्याबद्दल. तर सुप्रीम कोर्ट काय म्हणते बघा. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की काय केलं आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की बघा, TET परीक्षा पास करणे अनिवार्य आहे. हे नियम फक्त नवीन शिक्षकांसाठीच नाहीत तर ते काही प्रकरणांमध्ये पण सेवेत असलेल्या शिक्षकांनाही लागू होतात. म्हणजे फक्त नवीन शिक्षकच नाहीत, आपल्या जुन्या शिक्षकांना देखील हे नियम लागू होतात. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आपण पाहूयात, म्हणजे प्रमोशन. प्रमोशनासाठी TET पास असणे आवश्यक आहे. जर शिक्षक TET पास नसतील तर त्यांना प्रमोशन मिळणार का? अजिबात मिळणार नाही. समजलं? आता सेवेत असलेले शिक्षक आहेत त्यांच्यासाठी काय. आता जे शिक्षक सेवेत आहेत, ज्यांची 5 वर्षापेक्षा कमी सेवा बाकी आहे, अशा शिक्षकांनी त्यांना सेवेत राहण्यासाठी परवानगी असू शकते. पण जर त्यांना प्रमोशनसाठी पाहिजे, त्यांना प्रमोशन पुढे पदनियुक्ती वगैरे, तर त्यांना TET काय आवश्यक आहे. त्यांना TET द्यावीच लागणार आहे प्रमोशनसाठी. ज्यांची 5 वर्षापेक्षा जास्त सेवा बाकी आहे तर त्यांच्यासाठी काय पाहूयात. त्यांना TET पास करण्यासाठी कालावधी दिला जाऊ शकतो. तर पहा, जर त्या कालावधीत म्हणजे 2 वर्षातच 2027च्या ऑगस्ट महिन्यापर्यंतच TET परीक्षा पास केली पाहिजे. नाहीतर भविष्यात सेवा संदर्भात काही अडचणी येऊ शकतात. समजलं शिक्षकांना? तर अल्पसंख्याक शाळाबाबत पण त्यांनी काही निर्णय घेतले आहेत. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांबाबत वेगळी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ह्या संदर्भात अंतिम स्पष्टता अजून येणे काय बाकी आहे. हा निर्णय शिक्षकांवर काय परिणाम करणारे पहा. एक तर प्रमोशन थांबू शकते. दुसरं म्हणजे वेतनवाढीवर परिणाम होऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, सेवेत राहण्यासाठी परीक्षा पास करावी लागू शकते. कळालं? प्रमोशन पण बंद पडू शकतं, वेतनवाढीवर परिणाम होऊ शकतो आणि सेवेत राहण्यासाठी परीक्षा पास करावी लागू शकते. म्हणूनच शिक्षकांनी TET परीक्षा गंभीरतेने घेणे काय आहे गरजेचं आहे. कळालं शिक्षक वर्ग मित्रांनो माझ्या? तर पहा, ह्यातून एकच निष्कर्ष येतो मित्रांनो, एकंदरीत काय तर पहा, TET पास तर प्रमोशन शक्य, TET नसेल तर प्रमोशन नाही. हा निर्णय शिक्षक क्षेत्रात मोठा बदल घडवणारा ठरू शकतो. कळालं तुम्हाला? जर तुम्हाला अशी सरकारी अपडेट्स आणि शिक्षक क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.